व्हिडिओमध्ये आपण आज नवीन ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही. हे असंच पाहत आपण आता मंदिरापाशी आलेलो आहोत. चला मग कसे तुम्ही कंटिन्यू करा. हे कसे मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. नदीच करायला खूप छान असं निसर्ग आहे. हे मंदिर पण खूप छान असं आहे. चला मग. आपल्या इथं ऋषींचं दर्शन झाले, गणपतीचं दर्शन झालं आहे आणि बाकीचे आपले देवतांचं पण दर्शन झालेलं आहे. बाळमामा पण आहे इथं जवळच आपल्या पाहू दत्तांचा पण फोटो आहे, महादेवांचं पण आहे आणि देवांचं या ठिकाणी इथं फोटो आहेत. तसेच आपण आता इथं दर्शन घेऊन झालेलं आता पुढं आपण चाललेलं. आपण इथं गाडी पार्किंग लावलेली आहे. तसेच आपल्याला पुढं काही झाडं पण पाहायला भेटतात. आणि खाली आपल्याला राहायला रूम पण तसेच आपण दर्शन झालेलं आहे आता महादेवांचं. तेच आपण आता पुढे जाऊन बघू कसं आहे ते. हे खूप छान असं मंदिर आहे. आपल्याला इथं पण बघायला खूप छान मध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे आणि हिरवगार पण खूप छान आहे. शांत वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या समोर आपल्याला सभामंडप पण पाहायला भेटत आहे. तसेच आपल्याला नंदी कासव आहे आणि महादेवांची पिंड आहे. हे पिंडीवर नाग पण आहे. तसं पाहत आपण इथं खाली आलेला आहोत. दगड पाहू शकता पुढचा निसर्ग. इथं आपल्याला या ठिकाणी बरेच आपल्याला काय बघायला भेटत आहे. भेटू राहिले ते पाहू शकतो आपण. मंदिर पाहू शकता. उमरा झाड आहे इथं.
कसं वाटलं तुम्हाला कमेंट कळवा. चला मग असंच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नका विसरू आणि बाजूची बेल आयकॉन दाबा. चला मग भेटू असंच नवीन ठिकाणी म्हणजे सह्याद्रीमध्ये भांडू आपण.